Hello students, now in biomolecules we have completed the concept of metabolism. Now in the next there is a next topic, that is the secondary metabolites. In the biomolecules this is the last section, that is the secondary metabolites, that is the SMS. It is also called as SMS. Now what is mean by the secondary metabolites? Now small organic molecules produced by organisms which are not essential for their growth, development and reproductions, they are called as a secondary metabolites. याचा अर्थ काय आहे की जे ऑर्गॅनिझम्स काय तयार करतात, स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार करतात. ओके, स्मॉल ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार करतात आणि ते काय असतात, दे आर नॉट इसेन्शियल नसतात. ते कशासाठी, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शनसाठी. त्यांना काय म्हटलं जातं, सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हटलं जातं. जे ऑर्गॅनिझम्स तयार करतात, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जे फार स्मॉल आहेत असे, आणि ते इसेन्शियल नाही, आवश्यक नाही आहे कशासाठी, ग्रोथ, डेव्हलपमेंट आणि रिप्रोडक्शनसाठी, अशांना काय म्हटलं जातं, सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हटलं जातं. नाव मेनी ऑर्गॅनिझम्स कॅन फॉर्म सेकंडरी मेटाबोलाइट्स. सगळे बहुतेक करून जे ऑर्गॅनिझम्स असतात ते काय करतात, मेनी ऑर्गॅनिझम्स कॅन फॉर्म सेकंडरी मेटाबोलाइट्स. बरेचसे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते सेकंडरी मेटाबोलाइट्स तयार करू शकतात. ओके, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ केमिकल स्ट्रक्चर. पहिला तर क्लासिफिकेशन आहे की त्याच्या केमिकल स्ट्रक्चरवर त्याचं क्लासिफिकेशन करणे. दॅट इज द म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल सेकंडरी मेटाबोलाइट्स कंटेनिंग रिंग्स ऑर शुगर. म्हणजे असे सेकंडरी मेटाबोलाइट ज्यांच्यामध्ये काय आहे, रिंग आहे किंवा शुगर आहे, अशांचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर केमिकल स्ट्रक्चर. त्याचं केमिकल स्ट्रक्चर कसं आहे सेकंडरी मेटाबोलाइटचं, त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन करणे, त्यालाच काय इट इज कॉल्ड एज ऑन द बेसिस ऑफ केमिकल स्ट्रक्चर. दॅट इज द त्यांच्यामध्ये काय असणे, रिंग असणे, जसं की शुगरची रिंग किंवा दुसरी कोणती पण रिंग किंवा शुगर असणे. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे दॅट इज द कंपोजिशन विथ ऑर विदाउट नायट्रोजन. त्यांचं कंपोजिशन, या सेकंडरी मेटाबॉलाइटचं कंपोजिशन नायट्रोजन सोबत असणे किंवा नसणे, याच्यावर सुद्धा काय होतं, त्याचं क्लासिफिकेशन बेस आहे. ओके, त्याच्यानंतर देअर सोल्युबिलिटी इन व्हेरियस सॉल्वंट्स. त्यांची सोल्युबिलिटी कशी आहे सॉल्वंटमध्ये. ओके, जे वेगवेगळे सॉल्वंट्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांची सोल्युबिलिटी कशी आहे, त्याच्यावर सुद्धा क्लासिफिकेशन बेस आहे. त्याच्यानंतर पाथवे बाय विच दे आर सिंथेसाइज. कोणत्या पाथवेनी ते तयार झालेले आहेत, म्हणजे सिंथेसाइज झाले म्हणजे तयार झालेले आहेत. दॅट इज द पाथवे बाय विच दे आर सिंथेसाइज. फॉर एक्झाम्पल फिनिल प्रोपॅनॉइड प्रोड्युसेस टॅनिन्स. जे फिनिल प्रोपॅनॉइड आहे ते काय तयार करतं, टॅनिन्स तयार करतं. टॅनिन्स काय आहे, हे एक सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे. तर याच्यावर सुद्धा याचा बेस आहे की जे फिनिल प्रोपॅनॉइड आहे ते काय तयार करतं, टॅनिन्स तयार करतं. त्याच्यानंतर दे आर ऑल्सो क्लासिफाईड इनटू 3 ग्रुप्स. ते 3 ग्रुप्समध्ये पण क्लासिफाय केलं जातं. फर्स्ट इट इज द टर्पिन्स. ओके, टर्पिन्स. देन सेकंड इट इज द फिनॉलिक्स अँड थर्ड इट इज द नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. तर फर्स्ट इट इज द टर्पिन्स. आता टर्पिन्स कोणाला म्हणायचं, फॉर्म बाय मेव्हॅलोनिक ॲसिड दॅट इज कंपोज्ड मेनली ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. टर्पिन्स कोणाला म्हटलं जातं, जे कशाने फॉर्म झालेले आहेत, मेव्हॅलोनिक ॲसिडनी तयार झालेले आहेत. आणि मेव्हॅलोनिक ॲसिड कशाचं कंपोज आहे, कार्बन आणि हायड्रोजननी बनलेलं आहे. ओके, तर टर्पिन्स काय आहे, जे काय तयार झालेलं आहे, मेव्हॅलोनिक ॲसिडनी तयार झाले आहेत अँड इट कंपोज्ड मेनली ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. ओके, देन सेकंड दॅट इज द फिनॉलिक्स. आता फिनॉलिक्स कोणाला म्हणायचं, फॉर्म्ड बाय सिंपल शुगर कंटेनिंग बेन्झिन रिंग हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ओके, द फिनॉलिक्स कोणाला म्हणायचं, जे काय आहे फॉर्म कशाने झालेला आहे, सिंपल शुगर आहे त्याच्यात, आणि सिंपल शुगरमध्ये काय आहे, बेन्झिन रिंग आहे एक, आणि हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, अशांना काय म्हणायचं आपण, फिनॉलिक्स म्हणायचं. हे दिस इज द सेकंड टाइप ऑफ द सेकंडरी मेटाबोलाइट्स. ओके, त्याच्यानंतर थर्ड इट इज द नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड. नायट्रोजन असलेले कंपाऊंड, इट इज द थर्ड टाइप.
डायव्हर्स क्लास दे मे ऑल्सो कंटेन सल्फर. हे काय आहे, एक डायव्हर्स क्लास आहे ज्याच्यामध्ये काय आहे, सल्फर असू शकतो. म्हणजे नायट्रोजन सोबत काय असतं, त्याच्यासोबत सल्फर असतं. ओके, नाउ दीज आर द 3 ग्रुप्स, दॅट इज द टर्पिन्स, फिनॉलिक्स अँड नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स. ओके, तर हे 3 ग्रुप्स केलेले आहेत सेकंडरी मेटाबोलाइट्सचे. नाउ त्याचं नेक्स्ट दॅट इज द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ओके, द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे सेकंडरी मेटाबोलाइट्सचं, दॅट इज द फर्स्ट जे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे, modern medical drugs are developed from secondary metabolites. These are used in treatment of infectious disease, cancer, hypertension and inflammation. Okay, हे मॉडर्न मेडिकल जे ड्रग्ज आहेत म्हणजे औषधं जे आहेत, ड्रग्ज म्हणजे औषधं आहेत जे ते कशापासून डेव्हलप झालेले आहेत, या सेकंडरी मेटाबोलाइट पासून डेव्हलप झालेले आहेत. आणि ते कशासाठी यूज केले, कोणत्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात, फॉर द इन्फेक्शियस डिसीज, जे इन्फेक्शियस डिसीज आहे त्याच्यासाठी यूज केले जातात. त्याच्यानंतर ते कॅन्सर आहे, कॅन्सरसाठी यूज केले जातात. त्याच्यानंतर हायपरटेन्शन, बीपी, हायपरटेन्शन असतं त्यांना, बीपीचा त्रास असतो त्याच्यासाठी यूज केले जातात. त्याच्यानंतर इन्फ्लेमेशन, इन्फ्लेमेशन म्हणजे जे जॉईंट पेन असतात त्याला काय म्हणतात, इन्फ्लेमेशन म्हणतात. तर असं जॉईंट पेन किंवा इन्फ्लेमेशन जर असेल याच्यासाठी जे ड्रग्स तयार होतात ते कशापासून तयार होतात, सेकंडरी मेटाबोलाइट्स पासून तयार होतात. ओके, त्याच्यानंतर सेकंड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स दॅट इज द पॅपावर सोमनिवर प्लांट. ओके, पॅपावर सोमनिवर प्लांट हे काय एक प्लांट आहे जे काय करतं, मॉर्फिन अल्कोलाइड काय करतं, यील्ड करतं म्हणजे तयार करतं, विच इज यूज्ड इन पेन रिलीवर अँड कफ सप्रेसंट. हे जे पॅपावर सोमनिवर प्लांट आहे हे काय तयार यील्ड काय करतं हे किंवा तयार काय करतं, मॉर्फिन तयार करतं. आणि हे मॉर्फिन कशासाठी यूज केलं जातं, पेन रिलीवर. पेन रिलीवर म्हणून म्हणजे काय की कोणताही पेन जर होत असेल तर हे मॉर्फिन घेण्यात येतं. ओके, तर पेन पासून रिलीव्ह होतो. त्याच्यानंतर कफ सप्रेसंट म्हणजे खोकला जर असेल तर खोकला म्हणजे खोकल्याच्या औषधामध्ये सुद्धा हे मॉर्फिन यूज केलं जातं, म्हणजेच काय कफ सप्रेसंट म्हणून यूज केलं जातं. ओके, त्याच्यानंतर थर्ड दॅट इज द निकोटीन, कोकेन अँड टर्पिन्स कॅनिबोनॉल. that is the terpenes cannabinol are widely used for recreation and stimulation. Okay, तर निकोटीन, कोकेन अँड टर्पिन्स कॅनिबोनॉल हे कशासाठी यूज केलं जातं, रिक्रिएशन. रिक्रिएशन म्हणजे काय की म्हणजे आपण जेव्हा काय होतं, कोणतंही काम नसताना फॉर एन्जॉयमेंट म्हणून जेव्हा यूज केलं जातं त्याला म्हटलं जातं रिक्रिएशन, म्हणजे फॉर एन्जॉयमेंट ओनली. ओके, सर द एन्जॉयमेंट करायसाठी हे निकोटीन, कोकेन वगैरे जे आहे ते यूज केलं जातं. त्याच्यानंतर स्टिम्युलेशनसाठी, स्टिम्युलेशन म्हणजे काय, एनकरेजमेंट फॉर बिकम मोर ॲक्टिव्ह होण्यासाठी सुद्धा आपण हे निकोटीन, कोकेन अँड टर्पिन्स हे यूज केल्या जातात. ओके, त्याच्यानंतर फ्लेवर्स इम्प्रूव्ड अवर फूड प्रिफरन्स वेन मेड फ्रॉम सेकंडरी मेटाबोलाइट्स. ओके, जेव्हा फ्लेवर्समध्ये हे सेकंडरी मेटाबोलाइट्स टाकल्या जातात त्याच्यामुळे काय होतं की आपलं जे फूड आहे त्यांचा जो फूडचं काय होते, इम्प्रूव्ह होते, त्याचा जो फ्लेवर आहे तो इम्प्रूव्ह होतो. म्हणजे काय की हे सेकंडरी मेटाबोलाइट्स काय करतात, फूडचं जे फ्लेवर आहे ते इम्प्रूव्ह करतात. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ इट इज द कॅरेक्टरिस्टिक्स, फ्लेवर अँड अरोमा ऑफ कॅबेज. ओके, are caused by nitrogen sulfur containing chemicals, that is the glucosinolates, protect these plants from many pests. ओके, तर आता जे कॅरेक्टरिस्टिक फ्लेवर आणि अरोमा आहे कॅबेजचा म्हणजे आपण काय म्हणतो कोबी. ओके, तर कोबी जे असते त्याच्यामध्ये जो एक एक वेगळाच असा फ्लेवर असतो किंवा अरोमा असतो. ओके, म्हणजे वास येत असतो त्याला, ते कशामुळे येत असतो की त्याच्यामध्ये काय असतं, नायट्रोजन आणि सल्फर कंटेनिंग केमिकल्स असतात ज्याला काय म्हटलं जातं, ग्लुकोसिनोलेट्स. ओके, त्याला काय म्हटलं जातं, ग्लुकोसिनोलेट्स, ज्याच्यामध्ये काय आहे, नायट्रोजन आणि सल्फर कंटेनिंग केमिकल आहे, दॅट इज द ग्लुकोसिनोलेट्स. ते काय होतं, याच्यामुळे काय होतं, ह्या प्लांट्सला प्रोटेक्ट होतात ते प्लांट फ्रॉम मेनी पेस्ट. ओके, जे पेस्ट म्हणजे किडे वगैरे जे असतात, वेगवेगळे जे प्रकारचे जे किडे असतात जे कॅबेजला खाऊ शकतात, तर याच्यामुळे काय येतं, या ग्लुकोसायनोइड्समध्ये एक वेगळा त्याला काय होतो, एक वेगळा ॲरोमा येतो किंवा काय म्हणू त्याला फ्लेवर येतो. त्याच्यामुळे काय होतं
की जे वेगवेगळे जे किडे आहेत म्हणजे पेस्ट जे आहे त्याच्यामुळे ते प्रोटेक्ट होतं वेगवेगळ्या पेस्टपासून किंवा वेगवेगळ्या किड्यांपासून. त्याच्यानंतर 6th इट इज द टॅनिन्स आर ॲडेड टू वाईन्स अँड चॉकलेट फॉर इम्प्रूव्हिंग ॲस्ट्रिजन्सी. ओके, तर हे जे टॅनिन्स आहे हे काय होतात की हे काय टॅनिन्स काय एक सेकंडरी मेटाबोलाइट आहे. तर हे सेकंडरी मेटाबोलाइट कशामध्ये ॲड केलं जातं, वाईन्स आणि चॉकलेटमध्ये यूज केलं जातं. कशासाठी, फॉर इम्प्रूव्हिंग ॲस्ट्रिजन्सी. ॲस्ट्रिजन्सी म्हणजे काय की ॲस्ट्रिजन्सी मीन्स स्लाइट ॲसिडिटी ऑर बिटरनेस. ओके, म्हणजे थोडीशी ॲसिडिटी वाढणे म्हणजे आंबटपणा थोडासा वाढवणे किंवा थोडासा कडवटपणा वाढवण्यासाठी या चॉकलेट आणि वाईन्समध्ये काय टाकलं जातं, टॅनिन्स टाकलं जातं, जे काय हे एक सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे. ओके, तर या चॉकलेट आणि वाईन्समध्ये थोडासा आंबटपणा किंवा थोडासा कडवटपणा वाढवण्यासाठी काय टाकलं जातं, टॅनिन्स टाकलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट जे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे दॅट इज द सेकंडरी मेटाबोलाइट्स हॅव अँटीबायोटिक प्रॉपर्टी, दस दे आर ऑल्सो यूज्ड ॲज अ फूड प्रिझर्वेटिव्ह. तर हे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत हे काय असतात, अँटीबायोटिक प्रॉपर्टी असते त्यांच्यामध्ये. अँटीबायोटिक प्रॉपर्टी असते म्हणजे काय की जे वेगवेगळे बायोटिक्स जे असतात त्यांच्यापासून त्यांचं रक्षण म्हणजे इन्फेक्शन्स होऊ देत नाही. हे सेकंडरी मेटाबोलाइट म्हणजेच काय असते त्यांच्यामध्ये अँटीबायोटिक प्रॉपर्टी असते. आणि अँटीबायोटिक प्रॉपर्टी असल्यामुळे हे जे सेकंडरी मेटाबोलाइट्स आहे हे कशामध्ये यूज केले जातात, फूड प्रिझर्वेटिव्ज म्हणून यूज केले जातात. ओके, म्हणजे फूडमध्ये प्रिझर्वेटिव्ज म्हणून हे टाकले जातात की ज्याच्यामुळे ते जे फूड आहे ते खराब होऊ नये. कशामुळे, अँटीबायोटिक प्रॉपर्टी असल्यामुळे. ओके, नाव दीज आर द 7 economic importance of the secondary metabolites. Okay, these are the 7 economic importance of the metabolites. तर हे इथे आपला जो चॅप्टर आहे दॅट इज द बायोमॉलिक्युल्स तो आपला संपलेला आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण काय काय शिकलेलो आहे, बायोमॉलिक्युल्समध्ये ही वेगवेगळ्या प्रकारचे जे बायोमॉलिक्युल्स आहेत ते स्टडी केलेले आहेत आपण. जसं की सगळ्यात पहिलं दॅट इज द कार्बोहायड्रेट स्टडी केले, त्याच्यानंतर काय स्टडी केलं आपण, त्याच्यानंतर लिपिड स्टडी केले, त्याच्यानंतर प्रोटीन्स स्टडी केले, न्यूक्लिक ॲसिड दॅट इज द DNA अँड RNA स्टडी केला आपण. त्याच्यानंतर आपण एन्झाईम्स स्टडी केले आणि त्याच्यानंतर आपण एन्झाईम्स नंतर आपण जे आहे दॅट इज द कन्सेप्ट ऑफ मेटाबॉलिझम स्टडी केला. त्याच्यानंतर दॅट इज द लास्ट टॉपिक दॅट इज द सेकंडरी मेटाबोलाइट्स आपण स्टडी केलेला आहे. ओके, नाव इथे आपला आता हा जे बायोमॉलिक्युल्स हा जो चॅप्टर आहे तो कंप्लीट झालेला आहे. ओके, थँक्यू.